श्री स्वामी समर्थ. आज आपण बर्फीचा एक प्रकार बघणार आहोत. कमी साहित्यात आणि झटपट अशी तयार होणारी बर्फी आहे. एकदम खुशखुशीत तयार होते आणि तोंडात टाकताच विरघळते. ही कमी साहित्यामध्ये गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून बनल्यामुळे अतिशय पौष्टिक आहे. लहानांपासून तुम्ही मोठ्यांपर्यंत सगळ्यांना देऊ शकता, तर सगळे आवडीने पण खातील. कमी साहित्यात कमी वेळेत आणि टेस्टी अशी बर्फीचा प्रकार आहे हा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. आपले चपातीचंच गव्हाचं पीठ आहे. एक वाटी गुळ आहे, एक वाटी साजूक तूप आहे आणि वेलची पूड आहे. आता इथं मी गॅस पेटवला, त्यावर आपली कढई ठेवून घेतली आहे गरम करायला. त्यात आता मी तूप घालून घेतलंय. आता यात मी गव्हाचं पीठ घालून घेते. आता एकदम कमी गॅसवर हे पीठ आपल्याला छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचंय. वेळ थोडा जास्त लागतो, पण बर्फी एकदम टेस्टी तयार होते. पौष्टिक पण आहे आणि खायला पण टेस्टी आहे. एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करा. बघा आता मी याच्यात वेलची पूड घालून घेतली. वेलची पूडमुळे छान टेस्ट येते बर्फीला. तुम्ही वाटल्यास ड्रायफ्रुट्स पण घालू शकतात. तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुपात आधी ड्रायफ्रुट्स घाला आणि मग त्याच्यात पीठ टाका. बघा असं हलवत राहायचं, म्हणजे ते खाली लागणार नाही. हळूहळू आपल्या पिठाचा कलर चेंज होतोय. सुरुवातीला तुम्हाला एक कोरडं वाटेल पीठ, तूप कमी वाटल्यासारखं, पण जसं पीठ लालसर होत जाईल तसं तूप सुटेल पिठाला. 10 मिनिटं लागता एवढं पीठ हे करायला. बघा थोडंसं लालसर आता रंग झालाय. अजून थोडा आपण लालसर होऊ देऊ, म्हणजे छान लागते बर्फी आणि कच्ची नाही लागत. बघा असं हलवतच राहायचं. एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स नक्की सांगा. आता हे गॅस बंद करून दिला आहे. आता यात आपण एक वाटी गुळ घालून घेऊ. गुळ घालताना गॅस आठवणीने बंद करा, नाही तर बर्फी आपली कडक होईल. आता याला पटापट चाळायचं, नाही तर त्याचा गोळा बनून जाईल कडक. बघा असं पटापट चाळायचं, हात पटापट चालवायचे. जसा गुळ वितळेल तशी बर्फी सैल, आपलं पीठ सैल होत जाईल. बघायला ही जरी साधी बर्फी वाटत असती तर पण टेस्टला एकदम छान आहे. एकदा जर तुम्ही केली तर नेहमी अशी बर्फी तयार करणार. बघा मी खाली उतरवून घेतले आता आणि याला छान असं मिक्स करते. बघा किती छान गोळा तयार झाला, म्हणजे आपलं पीठ छान शेकलं गेलंय. आता या भांड्याला मी तूप लावून घेतलेलं आहे. याच्यात मी काढून घेणार आहे. तुम्ही छोट्या ताटात पण काढू शकतात. बघा मस्त कढईला एवढं सही लागलं नाहीये पीठ, म्हणजे आपलं पीठ छान भाजलं गेलं होतं. आता त्याला आपण चमच्याने स्थापून घेऊ, गरम आहे म्हणून. आता इथं मी वाटी घेतली, वाटीने छान त्याला चिक्कन करून घेतलं वरून. बघ किती छान कलर पण आलाय बर्फीला. अगदी माव्याच्या बर्फी सारखी बर्फी दिसते. आता आपण यावर बारीक केलेलं खोबरं घालून घेणार आहोत. खोबऱ्यामुळे पण बर्फीला छान टेस्ट येते. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर स्किप करून द्या. पण मला या बर्फीला खोबरं आवडतं म्हणून मी घालून घेतलंय. तुम्ही पीठ भाजताना पण घालू शकतात मध्ये, ज्या ड्रायफ्रुट्स घालतो तेव्हा. असे छान मी खोबरं घालून घेतलं. आता याला आपण 10 मिनिटं सेट होऊ दिलंय. 10 मिनिटानंतर बघितलं, बघा छान सेट झाली आपली बर्फी. आता हिला आपण कट करता थोडी जळ जाते ती, पण हळूहळू कट करा. बघा अशी छान स्क्वेअर मध्ये मी तिला कट करून घेतली. तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारात कट करू शकतात. बघा अशी कट करून घेतली. आता एक काढून दाखवते मी तुम्हाला तुकडा. बघा छान निघालाय आणि एकदम अशी खुसखुशीत झाली आहे. बघा तोडून दाखवते. हे बघा छान आपली बर्फी तयार झाली आहे. तुम्हाला या बर्फीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज आणि कमेंट्स करायला विसरू नका.
एकदम अशी खुसखुशीत आपली बर्फी तयार केली आपण. एकदा घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा की बर्फी कशी झाली म्हणून. घंटीचा आयकॉन नक्की दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल.